जय मुक्ताई. श्री दासमुक्ता लिखित जानोनी नेनते करी माझे मन, तुझी प्रेम खुण देऊनिया. या अभंगावरील कीर्तन चौथे. जानोनी नेनते करी माझे मन, तुझी प्रेम खुण देऊनिया. मग मी व्यवहारी असे न वर्तत, जेवी जळा आत पद्मपत्र. देखोने न देखे प्रपंच हा दृष्टी, स्वप्नीची या सृष्टी चेईल्या जेवी. ऐकोने न ऐके निंदा स्तुती कानी, जेविका उन्मनी योगी राज. तुका म्हणे ऐसे झालिया वाचून, करणे तू शिन वाटत असे. ईश्वरनाम वच सत्यम. थोरांची भाषणे तेवढी घ्यावीत. न देवचरितम चरेत. त्यांचं अनुकरण करू नये, त्यांचं आचरण घेऊ नये, तर त्यांच्या स्वसंवेद्य अंतरंग लक्षणाचा जीव शिव योग, चित्त चैतन्य योग याचाच साधकांनी अभ्यास करण्याचा अंतरंगातून प्रयत्न करावा. म्हणजे त्यांचं इष्ट ध्येय त्यांना निश्चयानं प्राप्त होईल. अस्तु. तात्पर्य: प्रारब्ध ईश संकेतादी वशात ज्ञानांच्या वर्तनात भिन्नता, प्रसंगी असदाचरणही दिसून येईल. प्रारब्ध वशात राजा जनक राज्य शकट हाकताना दिसतील, तर शुक्राचार्यांना लंगोटी देखील नसेल. वशिष्ठ पुरोहितत्व करताना आढळतील, तर नारद कळी लावताना दिसतील. जन्मता क्षणीच श्री देहाचा स्पर्श, त्यानंतर आजीवन श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सारख्यांचं सोहळं जीवन दिसेल, तर याज्ञवल्क्यास 2 बायका असतील. एकांतात पापाचा आग्रह धरणाऱ्या परक्या स्त्रीला माता संबोधून तुकोबारायांसारखे तिचा अभेर करताना आढळतील, तर कुमारिकेस तारुण्य देऊन पाण्यावरची नाव अधांतरी करून, दिवसाची रात्र करून, दुर्गंधेची सुगंधा करून पराशरासारखे मत्स्यगंधेचा उपभोग घेताना दिसतील आणि विश्वामित्र मेनकेला बळी पडलेले आढळतील. स्वश्रेय वाचुनी नातळावी अन्य कामिनी असा आग्रह एकनाथ महाराजांसारखे धरताना दिसतील, तर व्यासांसारखे अंबिका अंबालिकेशी रत झाल्याचं पाहावयास मिळेल. आणि शिवसंहितेतील महात्मा वेश्येकडून मैथुनासहित सेवेची अपेक्षा ठेवताना आढळेल. हाडामासांचा नव्हे, तर लाकडाच्या, मातीच्या, दगडाच्या स्त्रीचा देखील संग नसावा असा आग्रह धरणारे तुकोबारायांसारखे दिसून येतील, तर श्री मत्स्येंद्रासारखे श्री राज्यातच गुंतलेले आढळतील. भीष्मासारखे तारुण्यात ब्रह्मचारी व्रतधारी दिसून येतील, तर रैक्व मुनीसारखे तत्व जिज्ञासा करणाऱ्या राजाच्या 16 वर्षाच्या मुलीची वयाच्या 60व्या वर्षी अपेक्षा करताना निदर्शनास येतील. जगाला शिव्याच द्यायच्या झाल्या, तर उन्मत्त या शब्दाव्यतिरिक्त ज्ञानेश्वर महाराजांचं हळवं मन शिवी द्यायला धजणार नाही. तर एकनाथ महाराजांसारखे काय माये गेली होती भूतापाशी म्हणायला आणि तुकाराम महाराजांसारखे बटकीचे शिंदडीचे त्याची व्याली अशा शिव्या आसडायला मागे पुढे पाहणार नाहीत. वशिष्ठासारखे काही शांत असलेले दिसतील, तर दुर्वासासारखे काही क्रोधी आढळतील. उशाशी असलेले सुवर्ण विष्ठा समजून फेडणीने फेडताना जळूजी मळूजी सारखे दिसून येतील, तर जनकाच्या सभेतील सुवर्णानं शिंगे मढविलेल्या गायी हाकताना याज्ञवल्के दिसतील आणि झुडीत सुवर्णविटा नाहीत म्हणून मत्स्येंद्र रडताना आढळतील. ज्ञानेश्वर महाराज सारख्यांच्या ठिकाणी समुद्राचे गांभीर्य दिसेल, तर हनुमंतरायाचे ठिकाणी माकडाचे चांचल्य असेल. एकंदरीत प्रारब्ध वशात ज्ञानी पुरुषांच्या स्वभाव वर्तनात भिन्नता असू शकेल, तथापि जीवनमुक्त झाला तरी लौकिक वैदिक व्यवहाराप्रमाणे प्रारब्ध वशात त्याच्याकडून देखील वर्तन घडतंच. पण अनुभवाच्या बळानं तो त्या कर्माचा करता नसतो. तो करता नोहे कही प्रतीती बळे. तो कर्मे सगळीच करतो, पण कर्मबंधनानं आकळत नाही. जसं पाण्यात पाण्यानं कमळाचं पान लिंपित होत नाही, तो कर्मे करी सकळे, परी कर्मबंधा ना कळे. जैसेन सिंपे जळी जळे पद्मपत्र, सत्यवादी करी संसार सकळ, अलिप्त कमळ जळी जैसे. कारण तो ज्ञानोदयी चेईला म्हणून या गुणागुणेषु वर्तन्ते, इंद्रियाणींद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन. असा असतो त्याचा बोध, आणि काही केल्या त्याचा हा बोध मळत नाही. आकाशाला जसं येणं जाणं नाही, समुद्राला जसा प्रवाह नाही, ध्रुवाला जसं ढळणं नाही, समुद्रातील वडवानळ जसा विझत नाही, आकाश जसं धुळीनं माखत नाही,
गंगेचं पाणी जसं कधी शिळं होत नाही, आईचं स्तन जसं उष्ट होत नाही, अग्नी जसा कधी विटाळत नाही, तसं देवी आल्या गेल्या गुणाचा बोधन मैळे जयाचा. प्रकृतीचा यच्च्यावत व्यवहार आत्मसत्तेनं जरी होत असला तरी त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याची खबरही नसते. प्रकृतीच्या व्यवहारानं तो लिंपित होत नाही. जसं चंद्रविकाशी कमळाचा उदय होणं, चंद्रकांत मणी पाझरणं, समुद्राला भरती येणं, ह्या सर्व क्रिया चंद्राच्या योगी होत असल्या तरी चंद्र त्या व्यवहारापासून जसा अलिप्त असतो, अथवा सूर्यविकाशी कमळाचा विकास होणं, सूर्यकांत मण्यानं अग्नी उत्पन्न होणं, जगाला सुख पहाट होणं, चोराला मरणाहून मरण होणं, घुबडाचे डोळे फुटणं म्हणजे न दिसणं, नक्षत्रांचा लोप होणं, अंधकाराचा नाश होणं, ह्या सर्व क्रिया सूर्याच्या योगी होत असल्या तरी सूर्य त्या व्यवहारापासून जसा अलिप्त असतो, त्याप्रमाणे प्रकृतीचा यच्च्यावत व्यवहार आत्मसत्तेनं होत असला तरी आत्मस्वरूप असा जो त्याच्याशी त्याचा संसर्ग नसतो. गुणागुणेषु वर्तन्ते, गुणच गुणात वर्तन करतात, त्या गुणात्मक व्यवहारानं तो लिंपित होत नाही. जसं कमळ अलिप्त कमळ जेळी जैसे, तैसे सत्यवादी करी संसार सकळ. तुकाराम महाराज म्हणतात, प्रेम खूण देऊन म्हणजे जे प्रेम जाणलं असता अथवा जाणून घेऊन म्हणजेच यज्ञात वा, त्या प्रेमाचं वर्म दाखवून तू माझं मन जाणून नेमतं का केलं, की मग म्हणजे त्यानंतर माझा व्यवहार त्या जीवनमुक्ताचा असतो तसा कमळ पुष्पवत असेल, मग मी व्यवहारी असेन वर्तत, जेवी जळात पद्मपत्र. दुसरं, ज्ञान मात्र वस्तुस्वरूप झाल्यानंतर शरीर जसं पडलेलं नसेल तशीच ईश सृष्टी देखील नष्ट झालेली नसेल. अर्थातच पंचमहाभूतांचा प्रकर्ष असलेली 5 भौतिक सृष्टी मी पाहिलंच, तथापि पाहून न पाहिल्यासारखीच ती मी पाहीन. कशी तर जशी स्वप्नात पाहिलेली सृष्टी जागृतीत न पाहिल्यासारखी होते तशी. देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी, स्वप्नीच या सृष्टी चेईल्या जेवी. कारण स्वप्नीची विचित्र सेना सृष्टी निद्रावशे मीच झालो होतो, मग मीच मला पाहणं म्हणजे पाहून न पाहिल्यासारखंच. का तर पाहणाऱ्यालाच पाहणारा भेटला तर पाहिलं असं होत नाही. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देखतयाची देखता भेटे, तव देखिलेपण हे न घटे. आणि मनाच्या जाणून निर्णतेपणात म्हणजे मन हे चैतन्य होण्यात सर्व चैतन्य झाल्यानं मी जे जे पाहिल ते ते चैतन्य स्वरूप जो मी तो मीच असणार, अर्थात मीच मला पाहणार भेटणार. तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे. मग मीच मला पाहणं हे ज्ञानेशोक्तीनुसार पाहणं कसं होईल? नाहीच. अर्थात ते पाहणं होईल न पाहण्यासारखंच, अर्थात इंद्रिय व्यवहार घडेलच, पण तो मी केलेला नसेल. एकंदरीत माझ्या मनाच्या जाणूनी नेणत्या अवस्थेत प्रथमतः माझं मन हे चैतन्य झालेलं असेल. चित्तातील तकार म्हणजे त्रिगुण रूपी मळ जाऊन म्हणजेच त्रिगुण आपापल्या कारणात लीन होऊन वृत्ती ही चित उणे तकार बरोबर चित चिद झालेली असेल. चित्तम चिद विजानियात तकाररहितम यदा. आणि दृश्य सापेक्ष म्हटल्या जाणारा द्रष्टा म्हणजे मी हा स्वरूपाच्या ठिकाणी अवस्थित असेल. अर्थात तकार रहित चित्तवृत्ती चिद असल्यानं प्रारब्ध अवशेष वशात माझ्या त्या सहज समाधीच्या व्युत्थानी त्या चिद वृत्तीला आत बाहेर सर्वत्र चैतन्यच प्रतीत होणार, प्रचितीला येणार. कारण जाणूनी नेणते मन म्हणजेच स्वलाभ लाभलेपणे, अर्थात तेव्हा आत्मलाभ झाल्यानं श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणे मन मनपणा धरून येणे, अर्थात तेव्हा मन हे मनपणाला मुकलेलं असणार. तपने विन प्रकाशू, जाडये विन रशी रसू, पोकळी विन अवकाशू होय जैसा. तैशी आपुली सोय देखे. अर्थात उष्णतेशिवाय जसा प्रकाश असावा अथवा जडत्वाशिवाय जसा अन्नाच्या ठिकाणी रस असावा आणि पोकळीशिवाय जसा अवकाश असावा, त्याचप्रमाणे मनानं आपले विश्रांती स्थान जो आत्मा त्याला पाहिल्यावर मन आपल्या स्वभावाला म्हणजे चंचलतेला अथवा संकल्पाधिक करण्याला मुकते, म्हणजे ब्रह्ममय चैतन्यमय होते. कारण जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी, शिवतले जैसे लवणे आपुले निज. मिठानं आपलं मूळ स्वरूप जे पाणी म्हणजे समुद्र त्याला स्पर्श केल्याबरोबर ते मीठ जसं जलरूप होते,
त्याप्रमाणे आत्मलाभाच्या प्राप्तीमुळे मन आपला मनपणाही धरू जाणत नाही, म्हणजे संकल्प विकल्प करण्याचं टाकून आत्म्याशी तद्रूप होते, चैतन्यमय होते. परतोनी पाठीमोरे ठाके आणि आपणया ते आपण देखे, देखत खेवो ओळखे म्हणे तत्व ते मी. ती ओळखीची सरिसे सुखाची या साम्राज्य बैसे, मग चित्तपण समरसे विरोनी जाय. अर्थात चित्त ज्या वेळेला विषय सोडून परत अंतर्मुख होते, म्हणजे चैतन्याच्या भेटीला निघतं आणि आपल्या स्वनाम आत्मस्वरूपाला पाहतं, त्याच वेळी पाहिल्याबरोबर त्याला स्वरूपाची ओळख पटते व ते तत्व मी आहे अशा समजुतीवर ते येतं. त्या अनोळखी बरोबरच ते सुखाच्या साम्राज्यावर बसतं आणि तिथं आत्म्याशी समरस झाल्यानं चित्ताचा चित्तपणा नाहीसा होतो. जया परते आणिक नाही, जया ते इंद्रिये नेनती कही, ते आपणची आपुला ठाई होऊन ठाके. ज्याहून दुसरं काही नाही व ज्याला इंद्रिय केव्हाच जाणत नाही, असं जे चैतन्य, ते चैतन्य मन हे आपण स्वतः आपल्या ठिकाणी होऊन राहते. असं चित्ताचं चैतन्य झालं म्हणजे प्रयोजन प्राप्तीत प्रकृती कृतकृत्य झाल्यानं यातायात निमाले घनानंद जे. जन्म मरणाचा शिन नाहीसा होतो, अवघा निवारितो शिन, पुढती नाही जन्म मरण. पैसरी ताचिनी ओघे सिंधू जल मिनले घोघे, ते कार्य वर्तत आहे मागे म्हणून पाहो येती. नाते समुद्रीच होऊनी ठेले, ठेवी चित्ताचे चैतन्य झाले, जेथ यातायात निमाले घनानंद जे. आणि विशेष महत्वाचं म्हणजे आकाशामध्ये निराळे दिसणारे मेघ, ते नाहीसे झाल्यावर ज्याप्रमाणे संपूर्ण विश्व पोकळीनच भरलेलं असतं, त्याप्रमाणे आत्मस्वरूपी चित्त लयाला गेलं की संपूर्ण विश्व चैतन्यमयच होते. आकाशी दिसे दुसरे ते अभ्र जैविरे, ते गगनची का भरे विश्व जैसे. तैसे चित्त लया जाये आणि चैतन्याचे आघवे होय. जय मुक्ताई, जय दासमुक्ता.